नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर. सध्या तुम्ही स्क्रीनवर जी वेबसाईट बघताय तिचं नाव आहे आय एम बुद्धा. हे नाव बघून तुम्हाला विशेषतः असं काही वाटत नसेल, परंतु जेव्हा मी यामागचं तुम्हाला एक स्टोरी सांगेल त्यानंतर तुम्हाला विशेषत वाटायला लागेल. ही वेबसाईट आहे आय एम बुद्धा नावानी आणि हिला होस्ट कोण करते तर चक्क विवेक अग्निहोत्री आणि त्याची बायको पल्लवी जोशी. हे दोघं जातीनं ब्राह्मण असून त्यांनी ही वेबसाईट का बनवली तर कारण संपूर्ण जगामध्ये ज्या काही बौद्ध देश आहेत किंवा बौद्ध संघटना आहेत ज्या इंटरनॅशनल लेवलला काम करतात त्यांच्याकडनं जे आहेत फंड रेज करायचा, म्हणजे त्यांच्याकडनं दान घ्यायचं आणि इथं आल्यानंतर येथील ब्राह्मणी व्यवस्थेवरती चित्रपट काढायचे कामं हे लोक करतात. काही वर्षांपूर्वी द काश्मीर फाईल हा चित्रपट आला होता, तो तुम्ही बघितलाच असेल, आणि त्यानंतर द वॅक्सिन वॉर हा देखील चित्रपट आला होता. हे दोन्ही चित्रपट तुम्ही पाहिले असतील. या दोन्ही चित्रपटांची निर्मिती जी आहे ती विवेक अग्निहोत्री यांनी केली होती. यांनी ते दोन चित्रपट बनविले. यामध्ये जातीचा अँगल वगैरे सर्वच गोष्टी तुम्ही बघितलेल्या आहेत. परंतु त्यानंतर आता प्रश्न हा उद्भवतोय की आय एम बुद्धा नावाची जी वेबसाईट आहे ही बौद्ध समाजाच्या नावाने बनवलेली वेबसाईट आहे. फाउंडेशन आहे जे बौद्ध समाजाच्या नावाने बनवण्यात आलेलं आहे, पण त्याला चालवतोय कोण तर त्याला थेट चालवत आहेत हे दोघं जण, विवेक अग्निहोत्री आणि त्याची बायको पल्लवी जोशी. त्यामुळे आपण सर्वच बौद्ध समाज आजकाल आपण जे आहेत आपल्या जिल्ह्यामध्ये असेल, आपल्या गावामध्ये असेल, आपल्या ज्या काही ठिकाणी असेल, मला अध्यक्ष कर किंवा तू अध्यक्ष हो, या गोष्टीवरनं आपण भांडत असतो. परंतु याचा फायदा तिसरंच कोणीतरी घेताना आता आपल्याला दिसत आहे. त्याच पार्श्वभूमीवरती ही वेबसाईट आज मला रँडमली दिसते आणि त्यानंतर मी सहजच विचार केला की तुम्हाला या वेबसाईट बद्दल माहिती द्यावी. तर तुम्हाला याबद्दल काय वाटतंय खाली कॉमेंट करून नक्कीच सांगा.